आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह. गिरगाव, ठाणे, डोंबिवलीसह विविध ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन. गुढी उभारून हिंदू नववर्षाचं जल्लोषात स्वागत. शिवाजी पार्कात आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा. महाराष्ट्राच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार. संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्कावर मेळावा. राज्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस. संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीची दमदार हजेरी. राहुरी आणि निफाड तालुक्याच्या काही भागात गारपिटीनं पिकांचं नुकसान. तर नाशिक जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. सांगलीच्या जत तालुक्यातील घोलेश्वरमध्ये झोपडीवर पडली वीज. सुदैवानं झोपडीतील दाम्पत्य थोडक्यात बचावलं. संसारोपयोगी साहित्य मात्र जळून खाक. कॅप्टन अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू. नाशिक पोलिसांकडून सिन्नरमधील मिरगाव इथल्या फार्म हाऊसची रात्री तपासणी. ईशान्येश्वर मंदिर आणि कुटियाचीही तपासणी. नाशिक बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. अशोक खरात उर्फ स्वयंघोषित कॅप्टनला क्राईम ब्रँचकडून बेड्या. नामांकित महिला, सेलिब्रिटींशी संबंधित 57 व्हिडिओही जप्त. कॅप्टन अशोक खरातचा महिलेशी गैरवर्तन करतानाचा व्हिडिओ समोर. स्वतःच्या केबिनमध्ये धार्पिंग विधीच्या नावाखाली महिलेशी गैरकृत्य. गुंगीचं औषध देऊन लैंगिक शोषण केल्याची महिलेची तक्रार. श्रीरामपूर जमीन घोटाळ्याप्रकरणी निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे पाटलांवर आरोप. शेती महामंडळाची जमीन विखे पाटलांच्या नातेवाईकांच्या संबंधित कंपनीला दिली जाणार असल्याचा केला दावा. संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथकाची नियुक्ती. विशेष पथकात सायबर आणि फॉरेन्सिक पथकांचा समावेश. धुळ्याच्या बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या 3 गावांचा इंधन बचतीसाठी पुढाकार. एलपीजी गॅसचा वापर 6 महिन्यांसाठी बंद. चुली, लाकूड आणि गोवऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय. इस्रायलचा इराणवर भीषण हल्ला. इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य. कारवाईत गॅस प्लांटच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झाल्याची भीती. इस्रायलचं तेहरानमध्ये टार्गेटेड स्ट्राईक. इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब यांना ठार केल्याचा दावा. इराणमध्ये हाय अलर्ट जारी. इस्रायलकडून लेबनॉनमधील बेरूतमध्ये निवासी इमारतीवर हल्ला. 15 मजली इमारत कोसळली. बेरूतमधील निवासी इमारत क्षणार्धात कोसळली. होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा भीषण हल्ला. इराणच्या तळांवर 2200 किलोचे बंकर बस्टर बॉम्ब टाकले. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेचा इराणवर हल्ला. भारतात अटक करण्यात आलेल्या अमेरिकेच्या भाडोत्री सैनिकाच्या अडचणीत वाढ. मॅथ्यू व्हॅन डायकच्या सोशल मीडिया पोस्टची होणार चौकशी. व्यावसायिक कामं मिळवण्यासाठी मॅथ्यू करत होता जुन्या कामांची उघड प्रसिद्धी.